नमस्कार, आरवी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीसाठी या दुकानात काय काय सामान उपलब्ध आहे ते आता आपण बघणार आहोत। कल्याण वेस्टला आधारवाडीमध्ये हे साईशा पूजा भांडार म्हणून दुकान आहे। तर या दुकानात आता गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रीसाठी काय काय सामान आलंय ते आपण बघणार आहोत। या बघा, इथे छोट्या छोट्या गुढ्या आहेत। या गुढीला घालण्यासाठी साखरेच्या गाठींच्या माळा आहेत। सफेद कलरमध्ये, येलो, ऑरेंज 3 कलरमध्ये। तसंच पूजेला लागणारं सगळं सामान, हळदी कुंकू, ओटीचं सामान, हळकुंड, नवरात्रीसाठी लागणारं सगळं सामान इथे उपलब्ध आहे। तसंच नवरात्रीसाठी इथे देवींची वस्त्र सुद्धा आहेत। किती सुंदर वस्त्र आहेत बघा। इथे मुखवटा सुद्धा आहे। तसंच या माळा आहेत। मूर्तीला किंवा फोटोला घालण्यासाठी माळा सुद्धा वेगवेगळ्या आहेत, लहान मोठ्या। इथे त्यांनी गुढी उभी करून ठेवली डिस्प्लेला। इथे वस्त्र आहेत, लहान मोठी। हे लहान आहेत, हे मोठे आहेत, ते मीडियम साईज आहेत। सगळ्या साईजमध्ये वस्त्र अवेलेबल आहेत। प्रिंटेड सुद्धा आहेत। ही बघा, ही वस्त्र किती सुंदर आहेत। एवढी मोठी वस्त्र या मोठ्या साईजची सुद्धा आहेत। देवीची मूर्ती असेल तर डोक्यावरती ठेवू शकता तुम्ही, पाटावर ठेवू शकता। तसंच घट बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी इथे माती वगैरे ठेवली आहे। हे छोटे छोटे घट आहेत, समिदा आहे, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आहेत, नारळ आहेत। चैत्र नवरात्रीसाठी सगळं सामान आलंय। परड्या आहेत, ह्या छोट्या छोट्या पणत्या आहेत, विड्याची पानं आहेत। या माळा कशा आहेत? 30 रुपयाला। तसंच इथे बघा, त्यांनी अत्तर पण ठेवलेत, गुलाब अत्तर। हे मधाच्या बाटल्या आहेत, इथे अत्तराच्या बाटल्या आहेत। हे गंगाजल आहे। हे इथे ओटीचं सामान आहे। हे नारळाला लावण्यासाठी त्यांनी नाग, डोळे हे सगळं ठेवलं आहे। घट बसवण्यासाठी सुपाऱ्या आहेत, मौली आहे, धागा आहे। देवीला आवडणारे बत्तासे आहेत। पूजेचं ओव्हरऑल सगळं सामान या शॉपमध्ये आहे। ही सुद्धा देवीची वस्त्र आहेत। गंधगोळी सुद्धा आहे। आणि हे काय, खोबरं आहे का? खोबरं, गंधगोळी, अत्तर आहे, सगळे अलंकार आहेत देवीचे। सगळ्या देवांचे फोटो सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत। हे पाटावरती घालण्यासाठी छोटे वस्त्र पण आहेत, मोठी सुद्धा आहेत, मीडियम साईज पण आहेत, फॅन्सीमध्ये सुद्धा आहेत। हे लोड आहेत।
या छोट्या छोट्या सुंदर माळा आहेत. या कितीला आहेत? 50 रुपये. वेगवेगळी प्राईस 30 आहे. रुपये, अच्छा, वेगवेगळी. 30 पासून स्टार्टिंग आहे. हो. इथे सुद्धा ही देवांची वस्त्र आहेत. कृष्णाची, स्वामी समर्थांची. वस्त्रांमध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटी म्हणजे डिझाईन आहे. तसंच इथे वेगवेगळ्या फ्लेवरच्या अगरबत्ती, धूप आहेत. हे पितांबरी आहे ना, शायनिंग पावडर. तांबा पितळेची भांडी घासायची पावडर आहे ती. मुखवटे सुद्धा ठेवलेत. हे काय मटेरियलमध्ये आहे? फायबर. फायबरमध्ये. इथे सुद्धा हे केशर अष्टगंध वगैरे आहे. सफेद चंदन पावडर, कुंकू. हे हळदी कुंकाचे छोटे छोटे पॅकेट आहेत. हे नवरात्रीच्या उद्यापनाला वगैरे द्यायचं असेल तर असे छोटे पॅकेट देऊ शकतात. ही हवन सामग्री आहे. अष्टमी नवमीला हवन करतात, त्यासाठी ही हवन सामग्री आहे. बाकी सुद्धा इथे ह्या सगळ्या वस्तू आहेत. वेखंड, श्रीयंत्र, शतावरी. आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये ओरिजिनल मिळणार आहे. ओरिजिनल आहे का? हो. आंबे हळद आहे, वेखंड आहे. इथे छोटी मंगळसूत्र सुद्धा आहेत देवीला घालण्यासाठी. मूर्तीला घालू शकतो आपण. हे सुद्धा माळा आहेत. ह्या जप माळा आहेत ना? जप माळा आहे, तुळशी माळ वगैरे आहे. इथे स्फटिकाची माळ आहे. हे तांब्या पितळेचे तांबे सुद्धा आहेत. सिल्वरमध्ये सुद्धा आहेत. लहान मोठ्या साईजमध्ये आहे. ही छोटी साईज कितीला आहे? 200. आणि मोठी साईज 500. हे एकदम छोट्या साईजमध्ये सुद्धा आहे. हे कितीला एकदम छोटा? 190. तसेच इथे छोटे छोटे तामण सुद्धा आहेत. गळती सुद्धा आहे, अभिषेक पात्र. हे स्टील आहे का? हो. अच्छा, हे स्टीलचे तांबे आहेत. इथे छोटे छोटे पाट आणि आसन आहेत. हा पाट कितीला? 80. हा एकदम छोटासा पाट पण किती सुंदर आहे. हे सिंहासन आहेत. हे असे सिंपल पाट सुद्धा आहेत. हे कितीला छोटा? 65. हे छोटं सिंहासन पण आहे. एक छोटी मूर्ती राहू शकते याच्यावर. अशा प्रकारे हे सगळे पाट सुद्धा आहेत. धूप दाखवण्यासाठी ही धुपारत आहे स्टीलमध्ये. तसंच हळदी कुंकासाठी ताटं आहेत. गोल्डन वर्क केलं याच्यावर. मूर्त्या आहेत. ही अन्नपूर्णेची मूर्ती बघा किती सुंदर आहे. हे कापूरदाणी पण आहे. वैभव लक्ष्मी व्रत सगळ्या स्तोत्रांची, दुर्गा सप्तशती सगळी पुस्तकं सुद्धा आहेत. कापूर आहे, भीमसेनी कापूर सुद्धा आहे.
या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते शॉपला नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.